अगदी सावकाश होऊ देत. होय. मी आलोच. तर पंत, मुद्दा असा आहे की दिल्लीस व्हिक्टोरिया राणी साहेबांचा हिंदुस्थानची सम्राज्ञी हा किताब धारण करण्यासाठी जो मोठा दरबार भरणार आहे, त्या दरबारामध्ये जे मानपत्र द्यावयाचे आहे त्या मानपत्राच्या मसुद्याबाबत फार द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. होय, माधवरावांनी जो मसुदा तयार केला आहे त्यामध्ये राणी साहेबांविषयी प्रशंसेचे उद्गार काढतानाच हिंदी जनतेची दयनीय स्थिती, आशा आकांक्षा आणि राजकीय हक्कांची अपेक्षा यांचेही मुद्देसूद, नम्र पण ठामपणे निवेदन केले आहे, जे आपल्या सर्वांनाच मान्य आहे. परंतु अनेक अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी सोहळ्यात देण्याच्या मानपत्रात प्रजाजनाच्या राजकीय हक्काचे रडगाणे कशाला असा सूर लावला आहे व टीकाही चालवली आहे. खरंच मालक आणि त्यांची सगळी मंडळी किती मोठ्याल्या घडामोडी करतात नाही. काय म्हणो, गोऱ्या राणीचा कसला सोहळा वाहणार आहे. किती थोर माणसांची सेवा करायला दिलीस रे देवा पांडुरंगा. पावन झालो बघ. पर या परिसांच्या संगतीनं सोनं केलंस रे आयुष्याचं. खरंच नाहीतर आम्ही नुसत्या अंगणातून स्वयंपाक घरात आणि गोठ्यातून तबेल्यात, इतकीच आमची अक्कल. होय, पण त्याने मानपत्राचा औचित्य भंग होतो असे त्यास वाटते. होय, आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे हे मी आपल्या कानावर घातलेलेच आहे. होय, आणि मानपत्रात केवळ महाराणी साहेबांचे आयुरारोग्य चिंतावे आणि आपल्या राज्यावर त्यांचे ईश्वरी कृपेचे छत्र अखंड राहण्याबाबत इच्छा दर्शवावी असे अनेकांचे म्हणणे आहे. हा मोठाच प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे, कारण हे मानपत्र सार्वजनिक सभेचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे केवळ राणीची स्तुती करणारे पत्र देणे सभेसाठी शोभादायक नाही. तर मानपत्रात हक्कांची मागणी करणे म्हणजे सार्वजनिक सभा चिरडण्यासाठी सरकारच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे. अशा प्रकारची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे. पंत काका, हा प्रश्न फार चातुर्याने आणि नाजूकपणाने सोडवावा लागेल. होय, आणि ते केवळ माधवरावच करू शकतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी, तेणे मुक्तीचारी सागी येला. वा मोरोबा वा, परमेश्वराने किती सुंदर गळा दिलाय तुम्हास. इतकी सुरेख गवळण गायलीत. वा वा. भाऊसाहेब, अहो आपल्यासारखा सद्गुणी सत्पुरुष आमच्या माईला पती म्हणून लाभला, आमचा मेवणा झाला. ही सारी त्या परमेश्वराचीच कृपा. बरं, आणि बसा. अहो, बसा रमाबाई, पण असे इथे कोणी. बसा. कोणी काही बोलले तर आम्ही त्यांना सांगू. ऐकलेत? हम्म. आज की नाही मोरू मामा भजन म्हणत होते. इतके शांत वाटत होते म्हणून सांगू, अगदी तल्लीन झाले होते भजन म्हणण्यात. पण अचानक मग मामनजींची आठवण आली आणि त्यास रडू आवरले नाही. मग तर साऱ्यांनाच आवेग आवरेनासा झाला. होय, भाऊसाहेबांना फार आवडावयाची भजने.
रमाबाई, माई होत्या तेथे? होत्या. रडत होत्या, पण मुकाट्याने. साऱ्यांनी अगदी समजूत घातली तेव्हा कुठे जरा आवर पडला. होय, माईंच्या मनी आमच्या विषयी मोठी चढी बसली आहे. त्यास पहिल्यासारखे प्रेमळ कसे करावे हेच कळत नाही आम्हास. हो ना, माईंचा चेहरा असा संत्रस्त आणि रागावलेला याआधी कधीच पाहिला नव्हता. काही झाले तरी त्यांची माया कायम असे. त्या ममतेचा फार आधार वाटे. पण आता मात्र भाऊसाहेब हेच त्यांचे सर्वस्व होते. ते गेल्यावर त्यांचे आयुष्य प्रयोजन शून्य झाल्यासारखे आहे. रमाबाई, प्रेमाचे आम्ही समजू शकतो. एवढ्या वर्षांचा आयुष्याचा जोडीदार गेल्यावर असे रीते पण यावयाचेच. त्यामुळे हे जग आणि जगणे दोन्हीही अर्थशून्य वाटावयाचेच. पण रमाबाई, माईंकडे स्वतःचे असे काहीतरी मन रमविण्याचे साधन असते तर आज त्यांस असा एकटेपणा आला नसता. स्त्रियांचे आयुष्य संसाराच्या गाड्यास असे काही जुंपलेले असते की त्यांस त्याशिवाय दुसरे आयुष्यच नसते. अनेक वेळा आम्हास असे वाटते, सार्वजनिक सभेचे जसे आमचे कार्यकर्ते आहेत तशीच एक स्त्रियांची सभा असावी आणि त्याच्या स्त्री कार्यकर्त्या असाव्यात. खरेच म्हणजे दुष्काळाच्या वेळेस जसे आपण घरोघरी प्रत्यक्ष कार्यकर्ते पाठवून परिस्थिती समजून घेतलीत, तशा या कार्यकर्त्या सुद्धा. पण त्या करतील तरी काय? स्वतः दुष्काळ सर्वांना दिसतो आणि जाचतो, पण स्त्रीची दुःखे, ही दुःखे फक्त तिची आणि तिच्या कुटुंबाची असतात. तेव्हा अशा वेळेस या कार्यकर्त्या काय विचारतील? आणि एखाद्या परक्या बाई समोर आपले मन कोणी कसे मोकळे करावे? शिवाय घरातले इतर बायका, वडीलधारी माणसे. छे छे, स्वतः हे सारे कठीण आहे, फार कठीण आहे. होय, ते खरे आहे रमाबाई. परंतु स्त्रिया घराबाहेरील एखाद्या सभेत एकत्र जमल्या तर त्यांना त्यांच्या मनातील गोष्टी बोलणे अधिक सोपे जाते. यासाठी सर्वांस खुले असलेले हळदी कुंकवासारखे कार्यक्रम करून त्यांस वेगवेगळ्या विषयावर बोलण्यास प्रवृत्त करावे असा आमचा मानस आहे. यातून स्त्रियांच्या शिक्षण घेण्याच्या चळवळीत जोर मिळावा आणि त्या अधिकाधिक स्वावलंबी व्हाव्यात अशी आमची कल्पना आहे. त्यांच्या नेहमीच्या वातावरणातूनच त्यांस नवे विचार दिले तर ते रुजणे सोपे जाईल. असो, या विषयावर बोलावे तितके थोडेच आहे. सध्या मात्र माईंच्या मनातील रोष कसा घालवावा या चिंतेने आम्हास ग्रासले आहे. एक सुचवू का? काय? माईंचा मूळ स्वभाव हा काही मनात राग धरून बसण्याचा नाही. शिवाय त्यांची आपल्यावर खूप माया आहे. आता जो काही रोष आहे तो आपण कोल्हापुरात गेला नाहीत म्हणून. कारण त्यावेळी आपल्या मायेची त्यांना फार गरज होती. शिवाय येथे आल्यावर सुद्धा सांत्वनाचे जे काही बोलणे झाले तेवढेच. तेव्हा दररोज कचेरीतून आल्यानंतर थेट त्यांचे पाशी जाऊन खटकाभर त्यांच्याशी बोलत बसला तर त्यांच्या जीवाचे समाधान होईल. इतकेच नाही तर आधार मिळाल्यासारखे वाटेल.
कारण आपली कोणीतरी दररोज न चुकता नियमितपणे मायेने विचारपूस करते आहे. ही गोष्ट बायकांसाठी फार म्हणजे फार महत्वाची असते. रमाबाई, आम्ही तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहोत. तुमच्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीने माईंच्या मनातील राग निश्चितच वितळून जाईल. या कल्पनेनेच आमच्या मनास विसावा मिळाला आहे. आणि रमाबाई, आज मात्र थँक्यू म्हणायची टर्न आमची आहे. थँक्यू रमाबाई. माधवा, माई थोडे बोलावयाचे होते. पुन्हा पुन्हा आपण तोच विषय उगाळणार असू ना, तर आपण न बोललेले बरे. नाही माई, यापुढे आम्ही तो विषय कधीच काढणार नाही. आमची मते आम्ही तुमच्यावर कधीच लादणार नाही याची खात्री बाळगा. आम्हास कितीही पोटतिडकीने वाटले की आमच्या विचारांमुळे तुमचे दुःख कमी होईल, तरीही ते विचार जर तुम्हास पटतच नसतील तर ते केवळ आम्हास योग्य वाटतात म्हणून आम्ही तुमच्यावर लादणार नाही. यापूर्वी आम्ही तसा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्हास क्षमा करा. प्रत्येकास स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मतानुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्ही या अधिकाराचा आदर करतो. इतप्पर आमच्याकडून तुम्हास कोणताही त्रास होणार नाही. माही, आम्हास एवढेच हवे आहे की तुम्ही हळूहळू ते दुःख पचवावे आणि या घरावर तुमच्या मायेचे छत्र पुन्हा धरावे. तुम्हास आम्ही नेहमी आईच्याच जागी पाहिले आणि तुम्ही देखील कधी सावत्रपणा केला नाहीत. भाऊसाहेब गेले तरीही या घरातील तुमचा सन्मान, अधिकार आणि स्थान अबाधित आहे. तेव्हा या जबाबदारीपासून मात्र तुम्हास तोंड फिरवता येणार नाही. आम्ही तीर्थरूपांना गमावले, पण आमची आई आमच्यापासून दूर गेलेली आम्हास चालणार नाही. पुरे झाले माधवा, पुरे झाले. हे पहा, माझ्या मनातली गाठ अगदी वितळली हो. पुरे झाले, आता आणखी नको रडू. माधवा, काम झालं की दुसरी का. अरे रमावहिनी ठेवा खाली, ठेवा खाली. अहो खाली ठेवा बरं ते.
अहो ही आमची काम आहेत, ही कामं आम्ही करायची आणि तुम्ही राणीवाणी हुकूम सोडायचा आमच्यावर. अगो बाई, हे काय काढलंय आता आणखी नवीन? नवीन नाही काही. अहो थोरले मालक नाही का सारखं सारखं म्हणायचे आमच्या सुनबाई म्हणजे राणी इट्टो, आमच्या सुनबाई म्हणजे राणी इट्टो. ती काय व्हिक्टोरिया म्हणायचंय का तुम्हाला? हा हा तेच ते. आमच्या सुनबाई अगदी राणी विक्टोरिया होणार बघा. पांडू काका, मी राणी व्हिक्टोरिया कशी होईन? ती एक आहे की प्रत्यक्षात, मग मी परत तीच कशी होईन? असं वय म्हणूनच ते समदे म्हणजे आपल्या धाकल्या मालकांचं मंडळ आहे ना, ते राणी विक्टोरिया बद्दल बोलत होते. दिल्लीच्या तख्तावर बसलीये आणि तिचा काहीतरी मान माराता भाय म्हणो. आता एवढ्या मोठ्या राणीला काय पत्र द्यायचं ते आपल्या मालकांनी लिहिलंय म्हणे. अगो बाई, पण तुम्ही इथं नव्हता ना, तिकडे लग्नाला गेला होता दाजी दादांच्या. रमवहिनी, आपल्या ताई काकू बी तुम्हाला त्या राणीच्याच नावाने हाक मारतात ना, राणी विक्टोरिया, राणी विक्टोरिया. पांडू काका, ताई सासूबाई. मी परत्या तुम्हाला त्याच नावाने हाक मारतात ना. पर त्यांचं हाक मारणं जरा टोमने मारल्यासारखंच असतं. पण असू द्या, तुम्ही व्हा पण राणी विक्टोरिया. मोठी मोठी बुक वाचा, जा 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 लवकर बुक वाचा जा. हो, पण मग ही सारी कामे कोण करेल? अहो ही कामं करायला आम्ही आहे, आम्ही नोकर माणसं. तुम्ही राणी विक्टोरिया व्हायचं, बग्गीमध्ये बसायचं, टुकु 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 चालल्या राणी विक्टोरिया, टुक टुकु 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 चालल्या राणी विक्टोरिया, टुकु 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 चालल्या राणी विक्टोरिया, टुकु 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 चालल्या राणी विक्टोरिया, टुकु 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 टुकु. AEIOU. अगदी अचूक ठरला माझा अंदाज. तुला हाका मारून मारून घसा कोरडा पडला माझा. स्वयंपाक घरातून बाहेर पडायची वेळ येतेच कशी म्हणते मी. किती कामे पडलेली आहेत तिथे. मी येतच होते दुर्गावंश. रमा, अगं काही नाही तर भाऊसाहेबांच्या इच्छेचा तरी मान राख. त्यांना अजिबात पसंत नव्हते तुझे उठसूट अभ्यास करणे, तरी देखील 2 घटका अभ्यासाची परवानगी दिली होती ना तुला. केलाच ना पोटभर अभ्यास ते सगुणा देव बरोबर. तेव्हा मी काही बोललो का? नाही ना. मग चल आता स्वयंपाकघरात मन रमवायला शिका आता. चला. काय गो, रमा कुठे? येतेच आहे. आणि काय करत होती? अगो काय विचारतीये, काय करत होती? ठीक आहे, आलीच रमा. तिलाच विचारा तुम्ही. काय गो, काय करत होतीस? इंग्रजीचा सराव करीत होते. स्वतःनी सुरू केले आहे थोडे थोडे शिकवणे. उगाच माधवाचे नाव मध्ये घेऊ नकोस, समजले? तो ढीक सांगेल तुला. आज सांगतोय मडमे सारखे इंग्रजी शिक, उद्या सांगेल मडमे सारखा तो झगा घालून फिर. फिरणार आहेस का? फिरणार आहेस का? नाही. नाही ना. मग अभ्यासाचे सुद्धा तसेच आहे. त्याने लाख सांगावे की इंग्रजी शिक, इंग्रजी शिक, पण आपण इंग्रजीच्या वाटेला जायचे नाही, समजले? अहो पण हिलाच हौस असेल तर आपण तरी काय करणार ताई काकू. आणि मी सांगते ना तसेच आहे. बाबा आणि आबा बरोबर सुद्धा धडे गिरवीत बसलेली असते. हिच्या हौसेचे काय करायचे ना ते बघते मी. उगीचचे लाड चालायचे नाहीत. कमी का कोड पुरवितो हिचे, पण भलता भ्रष्टाचार खपवून घ्यायचे नाही मी. अगो आता तोंडाकडे बघत काय उभी आहेस? गवार घे निवडायला. चल हो बाजूला.